नमस्कार, जय हिंद दोस्तो. तुम्हाला माहिती आहे अग्निवीर आर्मीचे हॉल तिकीट आलेले, तर त्याच्यात 2-3 महत्त्वाचे बदल आहे, तेवढे आपण बघून घेऊ. फक्त हे बघा, साईटवर असं हॉल तिकीट तुम्हाला दिसणार आहे. तुमचं नाव, नंबर इथं असेल, डेट ऑफ बर्थ, जेंडर, मेल फिमेल, या सगळ्या गोष्टी तुमचं कोणत्या इयरमध्ये फॉर्म टाकलेले ते दिसणार. अशा प्रकारे हॉल तिकीट आलेले. तर इतके दिवस आपली तीच चर्चा चालू होती, निगेटिव्ह मार्किंग आहे की नाही. तर त्यांनी असं एक लिहून दिलेलं आहे तिथं, एक मिनिट वरती घ्या, 3 नंबरलाच दिलेलं आहे नोट्स एकदम. देअर शॅल बी नो निगेटिव्ह मार्किंग, म्हणजे तुम्हाला अग्निवीरच्या पेपरला निगेटिव्ह मार्किंग नाहीये. जी इथून मागे असं होतं 1/2, म्हणजे जर तुमचे 2 प्रश्न चुकले तर 1 मार्क जाणार होता. पण आता तसं काही होणार नाही. समजा तुम्ही 40 प्रश्न सोडवले आणि पुढचे जर ते म्हणतो आपण तुक्के मारले, तर त्याच्यातून काय बरोबर येतील ते, त्याच्यामुळे मार्क निगेटिव्ह होण्याचं काही आता भीती राहिलेली नाहीये. त्याच्यामुळे बघा, देअर शॅल बी नो निगेटिव्ह मार्किंग हे त्यांनी हॉल तिकीटच्या खाली लिहून दिलेलं आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या 2 महत्त्वाच्या गोष्टी, ते म्हणजे तुम्हाला आधार कार्ड किंवा तुमचं जे हॉल तिकीट आहे ते कलर प्रिंट न्यायचंय. दाखवते, हे बघा इथं तुम्हाला दिसेल, अग्निवीर परीक्षा में, हे काढून टाका, कलर प्रिंट आउट और आधार कार्ड लाना अनिवार्य है. म्हणजे तुम्हाला तुमचं जे हॉल तिकीट आहे ते तुम्हाला कलर प्रिंट न्यायचं आहे आणि आधार कार्ड पण कलर प्रिंट घेऊन जा. लागलं तर नाही, लागलं अडचण नाही. आणि त्यांनी 2 पासपोर्ट फोटो सांगितले, पण तुम्ही सोबत 4 पासपोर्ट फोटो राहू द्या. आणि अशा पद्धतीने तुम्हाला परीक्षेसाठी शुभेच्छा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बेस्ट ऑफ